सोलापूरमध्ये 56 वर्षीय शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आलाय। तब्बल 3 महिने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार आहे। सोलापूरमधील नामवंत खासगी शाळेतील संतापजनक प्रकार आहे। शिक्षकांना धमकावल्यानं विद्यार्थिनीनं तक्रार केली नव्हती, मात्र खासगी शाळेच्या प्राचार्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांच्या सल्ल्यानं गुन्हा दाखल झालाय। या प्रकारासंदर्भात बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, काय अपडेट? लागवी निश्चित पाहायला गेलं तर सोलापुरातील एक नामवंत खासगी शाळेतील जो आहे तो एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खासगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून जो आहे तो 10वीच्या विद्यार्थिनीचा जो आहे तो विनयभंग जो आहे तो करण्यात आलेला आहे। 19 एप्रिल ते 30 जुलैच्या दरम्यान शाळेतील पार्किंग मध्ये जो आहे तो हा प्रकार घडलेला आहे। विनयभंग करणाऱ्या शिक्षकांनी जे आहे त्या विद्यार्थिनीला कुणाकडेही तक्रार देऊ नको असे देखील जे आहे ते धमकावलं होतं आणि या संदर्भात शाळेतील जे आहे ते प्राचार्य या प्राचार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जो आहे तो या संदर्भातला सदर बाजार पोलीस ठाण्यात जो शिक्षक आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। लागवी वसीम, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।